2 वर्ष झालं बघताय तुम्ही पंढरपूर मंगळा मतदारसंघात प्रचंड कामाचा वेग समाधान दादाने या ठिकाणी वाढवला आहे. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना भीती बसली आहे. कारण येणारा 70% जनता आता ही समाधान दादांच्या मागे जाते आहे. तुम्ही MIDCचा प्रश्न, जिवंत प्रश्न जे भारतनाला जमलं नाही, परिचारकला जमलं नाही, ती समाधान दादाने या ठिकाणी करून दाखवलंय. फक्त 2 वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवलंय. मी एवढंच म्हणेल, एकच वादा समाधान दादा, या मतदारसंघाला जर सोन्याचे दिवस पाहिजे असतील तर जनतेनं समाधान दादांना 5 वर्ष येत्या काळात आमदार करावं. गेले 25 वर्ष आम्ही जवान असल्यापासून ऐकतोय की पंढरपूरला MIDC व्हायला पाहिजे, परंतु तो विषय आजपर्यंत मार्गी लागला नव्हता. परंतु गेल्या 3 वर्षाखाली 21 मध्ये ज्यांना पोटनिवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर निवडून दिलं असे दमदार, पाणेदार व कर्तृत्ववान आमदार समाधान दादा अवताडे यांनी 2 वर्षामध्ये गेले 25 वर्षाचे सगळे प्रश्न मार्गी लावले. म्हणून येत्या 2024ला तुतारी फितारी काही चालणार नाही. पंढरपूर मंगळवेढ्याच्या युवकांचं जर उज्ज्वल भविष्य बघायचं असेल तर पुन्हा समाधान दादाशिवाय पर्याय नाही. ज्यांना आम्ही 21 मध्ये निवडून दिलेला आहे तोच आमदार पुन्हा आवश्यकता आहे आणि जनतेची गरज आहे. गेले 40 ते 50 वर्ष झाला हा MIDCचा जो प्रश्न आहे तो आमदार साहेबांनी फक्त 2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो आमदार साहेबांनी या ठिकाणी पाठपुरावा करून सोडवलेला आहे. त्याच्यामुळे ती विरोधकांना चांगल्यापैकी चपराक या ठिकाणी बसलेले, कारण ज्याच्यावरती राजकारण करत होते ते राजकारण करण्याचा मुद्दाच त्यांच्याकडे मुळात राहिलेला नाही. खरोखर गेले 40 वर्ष झालं पंढरपूर मंगळा तालुक्यामध्ये बरेचसे आमदार होऊन गेले, पण प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस त्यांचं एकच असायचं की मी इथल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि पंढरपुरामध्ये MIDC आणतो. परंतु जर त्यांनी MIDC आणली असती तर त्यांच्या मागे जे फिरणारा जो युवक होता तो युवक त्यांच्या मागे फिरला नसता. समाधान दादा ही कामाचा माणूस आहे आणि येत्या काळात तुतारी फितारी असलं काय नाही, फक्त समाधान दादाच आम्हाला पाहिजेत अशी सर्वसामान्य जनता म्हणते. इथं फक्त विरोधकात भांडणं लावून, घराघरात भांडणं लावून, भावात भांडणं लावून, गावागावात भांडणं लावून राजकारण केलं जात नाही. काम एक काम हे उद्देश ठेवून मतदारसंघाचा भरभरून विकास केला आहे. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पंढरपूरच्या त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला म्हणजे पंढरपूरची MIDC. खरं तर पंढरपूरमध्ये अनेक उद्योजक आहेत, अनेक व्यावसायिक आहेत, अनेक इंजिनियर आहेत, त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना कुठेतरी बाहेर त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये मोठा व्यवसाय नसल्यामुळे त्यांना कुठेतरी पुणे मुंबईच्या ठिकाणी जावं लागत असल्यामुळं काल त्या ठिकाणी पंढरपूर मंगळचे लोकप्रतिनिधी समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी MIDC मंजूर झाली असं त्या ठिकाणी काल संध्याकाळी 5 वाजता बातमी आली आणि संपूर्ण पंढरपूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झाली. खरं तर अल्पावधीतच समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर मंगळमध्ये मोठा विकास झाला असं सांगितलं जाते. खरं तर सर्वात महत्वाचा मंगळवेढचा जो 35 गावचा पाणी प्रश्न होता तो देखील सुटल्याचं त्या ठिकाणी मंजूर झालंय. आणि या ठिकाणी पंढरपूरच्या अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा पंढरपूरची MIDC, आता ती MIDC मंजूर झाली असून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी लवकरच यश प्राप्त झाले आणि MIDC त्या ठिकाणी कामाला सुद्धा लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. त्याच अनुषंगाने समाधानदादावर प्रेम करणारे आणि पंढरपुरातले अनेक तरुण ज्यांना MIDCची आतुरता होती, MIDCची गरज होती, त्या ठिकाणी रोजगाराची गरज होती, असे त्या ठिकाणी अनेक तरुण त्या ठिकाणी पंढरपूरच्या चौपाळ्यामध्ये त्या ठिकाणी आलेत. आता या ठिकाणी समाधानदादा अवताडे यांनी त्या ठिकाणी पंढरपुरातले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी MIDC किती महत्वाची आहे अशा लोकांना समजून सांगितलं. आणि खरं तर पंढरपूरचा या ठिकाणी असणारा अतिशय महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी काल मार्गी लागला एवढं सांगण्यात येतं. नेमकं पंढरपूरच्या तरुणांना, पंढरपूरच्या त्या ठिकाणी असलेल्या युवकांना त्या ठिकाणी या MIDC बद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा आजचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तर अतिशय महत्वाचा प्रश्न, अतिशय जुना प्रश्न, पंढरपूरमध्ये MIDC मंजूर झाली त्याबद्दल काय वाटतंय? खरोखर गेले 40 वर्ष झालं पंढरपूर मंगळा तालुक्यामध्ये बरेचसे आमदार होऊन गेले, पण प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस त्यांचं एकच असायचं की मी इथल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि पंढरपुरामध्ये MIDC आणतो. परंतु जर त्यांनी MIDC आणली असती तर त्यांच्या मागे जे फिरणारा जो युवक होता तो युवक त्यांच्या मागे फिरला नसता, कारण की तो कामाधंद्याला लागला असता. परंतु इथे 40 वर्षापासून जे आमदार होऊन गेले त्यांना MIDC होऊन द्यायची नव्हती, कारण की त्यांना जे इथले युवक होते ते युवक त्यांच्या मागे फिरले पाहिजेत, त्यासाठी त्यांनी MIDC होऊन दिली नव्हती. परंतु पंढरपूर मंगळा तालुक्याचे लोकप्रिय आणि पाणीदार आणि दमदार आमदार जे समाधानदादा अवताडे आहेत, हे 2014 पासून ज्यावेळेस इलेक्शनला उभा होते त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगत होते की मी इथल्या बेरोजगार युवकांना मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. आणि तो शब्द त्यांनी आमदार झाल्यानंतर त्यांनी तो शब्द पाळला आणि पंढरपुरामध्ये जे युवकांचं जे स्वप्न होतं ती MIDC त्यांनी पंढरपुरामध्ये आणली. त्यांनी बोलून नाही दाखवलं तर करून दाखवलं. त्याच्यामुळे इथला जो बेरोजगार युवक आहे त्यांच्या हाताला काम मिळणार आहे, कारण की जो बेरोजगार युवक आहे तो पुणे मुंबईला नोकरीच्या निमित्ताने जात होता, परंतु तो आता त्यांच्या
तालुक्यामध्ये राहणार आहे आणि तो घरातलं त्याचप्रमाणे कामाला जाऊन तो घरातली सुद्धा शेती जी आहे आपली तो सुद्धा सांभाळणार आहे. ही खरोखरच पंढरपूर आणि मंगळा तालुक्यातल्या युवकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता एवढं मोठं पंढरपूर शहर असताना फक्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोडलं आणि तेवढा व्यावसायिक जवळ सोडला. पंढरपूरमध्ये व्यवसाय निर्मिती मोठ्या प्रमाणात नव्हती. पंढरपूरच्या पोराला बाहेर जायला होतं. आज एवढा मोठा प्रश्न होता, तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे का? 100% आनंदाचं वातावरण आहे. आणि आमदार साहेबांचे जे मित्र आहेत, जे आपल्या विधानसभेचे जे सभापती आहेत राहुलजी नार्वेकर, त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अदानी, अंबानी आणि टाटा यांचं तिथं मतदान आहे. आणि आमदार साहेबांचे नार्वेकर साहेबांशी संबंध असल्यामुळं निश्चितच आमदार साहेब आपल्या पंढरपुरामध्ये एक मोठा प्रोजेक्ट आणतील. तो टाटाचा असेल किंवा अंबानींचा असेल किंवा अदानी साहेबांचा असेल, तो प्रोजेक्ट आणतील. कारण की तो प्रोजेक्ट आणल्यानंतर त्याला जे लागणारं जे कच्चं मटेरियल आहे तो सुद्धा आपल्या इथं जे बारीक सारीक कंपन्या आहेत त्या MIDC मध्ये स्थापन करून त्या अदानी, अंबानी आणि टाटाच्या रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. 100% रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात. तर महाराज एवढा मोठा प्रश्न सुटलाय, पण हा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर सुटल्यामुळे विरोधकांकडून चर्चा चालू आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गाजर दाखवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल काय वाटतंय? हा बघा, आता विरोधकांच्या तोंडाला हात लावायचं कुणी लावू शकत नाही. त्यांचं जे काम आहे ते त्यांचं प्रामाणिकपणे करतायत. गेले 40 ते 50 वर्ष झाला हा MIDCचा जो प्रश्न आहे तो आमदार साहेबांनी फक्त 2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो आमदार साहेबांनी या ठिकाणी पाठपुरावा करून सोडवलेला आहे. त्याच्यामुळे ती विरोधकांना चांगल्यापैकी चपराक या ठिकाणी बसलेले, कारण ज्याच्यावरती राजकारण करत होते त्या राजकारण करण्याचा मुद्दाच त्यांच्याकडे मुळात राहिलेला नाही. आणि युवकांचा आपल्या पंढरपूरचा एक विषय होता बघा, जर कुणी विचारलं की बाबा ह्या पंढरपूरकरांच्या युवकांचा असेल किंवा पंढरपूरच्या रहिवाशांचा असेल पोट पाणी कशावर चालतं, तर दुर्दैवानं सांगावं लागत होतं की वर्षातील जी 4 वाऱ्या भरतात त्या 4 वाऱ्यांमध्ये आम्ही कमवतो आणि ते वर्षभर आम्ही या ठिकाणी आमचा घर खर्च आम्ही चालवतो. पण आता अभिमानानं आम्ही या ठिकाणी सांगू, MIDC माननीय लोकप्रिय आमदार माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी MIDC मंजूर करून फक्त आम्ही वारीच्या जीवावर नाही तर वर्षभर या ठिकाणी आम्ही MIDC मध्ये काम करून आम्ही आमचा उदरनिर्वाह, आमच्या कुटुंबाचं पोट आम्ही या ठिकाणी भरू. आणि ह्याचा जो आशीर्वाद आहे, जो पंढरपूरमध्ये जे खरोखरच वारीच्या ज्या भरोश्यावर पोट भरत होते त्या माता माऊल्यांचा, त्या माता भगिनींचा, त्या आमच्या बंधूंचा या ठिकाणी माननीय आमदार साहेबांना खूप भरभरून या ठिकाणी आशीर्वाद लागणार आहे. आणि दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागतंय, एज्युकेशन झालेल्या आमच्या काही माता भगिनीत, मला या ठिकाणी नावं सांगायची नाहीत, पण त्या आमच्या माता भगिनी आज परिस्थिती अशी आहे की आज ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना खुरपायचं काम करण्याची वेळ आमच्या माता भगिनीवर आजच्या घडीला आहे. का तर उदरनिर्वाह चालणार कसा, फक्त वारजी जेव्हा वर्षभर या ठिकाणी काढू शकत नाहीत. म्हणून आमच्याच काही माता भगिनी या ठिकाणी खुरपाने शेतीतले जे काम आहेत ते शेतीतले काम करून त्यांचं पोट भरत होते. पण आज जर MIDC या ठिकाणी जर झाली तर युवकांचा जर प्रश्न सुटला, पण MIDC मध्ये जर सूतगिरणीसारख्या किंवा महिलांच्या हाताला जे उद्योग उभा राहणार आहेत त्या उद्योगामध्ये सुद्धा आमच्या माता भगिनींच्या हाताला या ठिकाणी काम लागून या ठिकाणी काय म्हणतात ना, जो एक व्यक्ती कुटुंबातला कमवत होता आज त्याच कुटुंबातले 4 व्यक्ती कमवू शकतात. केवळ माननीय आमदार साहेबांमुळेच ह्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि इथून पुढेही अशाच समाजाच्या उपयोगी ज्या गोष्टी होणार आहेत त्या आमदार साहेबांच्याच हाताने होणार आहेत, एवढी या ठिकाणी ठामपणे मी या ठिकाणी सांगतोय. समाधान दादा अवतडे आमदार झाल्यापासून 3 वर्षात त्यांनी मोठा विकास निधी आणला. आधी त्यांचा पहिला वर्ष कोरोना काळामध्ये गेला असेल, मंगळचा पाणी प्रश्न असेल, एवढा मोठा MIDC प्रश्न असेल, काय वाटतं त्याबद्दल? मला पहिल्यांदा असं म्हणायचं आहे की सोनियाचा दिन उगवला आज पंढरपुरी. अतिशय आनंदाची ही मोठी बाब आहे. मला वाटतं गेली 25-30 वर्ष झालं या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील नेत्यांनी या विषयावर राजकारण केलं. 25 वर्ष सत्ता भोगली, परंतु त्यांना जी शक्य झालं नाही ती आमचे कर्मवीर आमदार, पाणीदार आमदार समाधान दादांनी या ठिकाणी फक्त 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करून दाखवलं. मग तो मंगळवेढ्यातील 24 गावच्या पाण्याचा प्रश्न असेल, पण आता MIDCचा तुम्ही प्रश्न असेल, कोट्यावधी रुपयाचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी असेल, पंढरपूरसाठी असेल, प्रचंड निधी या ठिकाणी समाधान दादांनी खेचून आणला. आणि या मतदारसंघातील जनतेला आता एक विश्वास बसलाय की हा कामाचा माणूस आहे, माणूस कामाचा असला पाहिजे. समाधान दादा ही कामाचा माणूस आहे आणि येत्या काळात तुतारी फितारी असलं काय नाही, फक्त समाधान दादाच आम्हाला पाहिजेत अशी सर्वसामान्य जनता म्हणते. इथं फक्त विरोधकात भांडणं लावून, घराघरात भांडणं लावून, भावात भांडणं लावून, गावागावात भांडणं लावून राजकारण केलं जात नाही. फक्त समाधान दादांनी अंधकरणापासून काम, आपलं काम, हे काम एक काम हे उद्देश ठेवून
मतदारसंघाचा भरभरून विकास केलाय. गेले 2 वर्ष झाले बघताय तुम्ही पंढरपूर मंगळा मतदारसंघात प्रचंड कामाचा वेग समाधान दादाने या ठिकाणी वाढवलाय. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना भीती बसली आहे. कारण येणारा 70% जनता आता ही समाधान दादांच्या मागे जाते. तुम्ही MIDCचा प्रश्न, जिवंत प्रश्न जे भारतनाला जमलं नाही, परिचारकला जमलं नाही, ती समान दादाने या ठिकाणी करून दाखवलंय. फक्त 2 वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवलंय. मी एवढंच म्हणेल, एकच वादा समाधान दादा, या मतदारसंघाला जर सोन्याचे दिवस पाहिजे असतील तर जनतेनं समाधान दादांना 5 वर्ष येत्या काळात आमदार करावं आणि हा आपला मतदारसंघ चकाचक करून घ्यावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. ठीक आहे. खरं तर पंढरपूरचा अतिशय एवढा महत्वाचा प्रश्न, जेवायचा प्रश्न पंढरपूरचा कितीतरी वर्षाचा प्रलंबित प्रश्न एवढा मोठा सुटलाय. काय प्रतिक्रिया त्याबद्दल? गेले 25 वर्ष आम्ही जवान असल्यापासून ऐकतोय की पंढरपूरला MIDC व्हायला पाहिजे, परंतु तो विषय आजपर्यंत मार्गी लागला नव्हता. परंतु गेल्या 3 वर्षाखाली 21 मध्ये ज्यांना पोटनिवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर निवडून दिलं असे दमदार, पाणेदार व कर्तृत्ववान आमदार समाधान दादा अवताडे यांनी 2 वर्षामध्ये गेले 25 वर्षाचे सगळे प्रश्न मार्गी लावले. म्हणून येत्या 2024ला तुतारी फितारी काही चालणार नाही. पंढरपूर मंगळवेढ्याच्या युवकांचं जर उज्ज्वल भविष्य बघायचं असेल तर पुन्हा समाधान दादाशिवाय पर्याय नाही. महायुतीचाच उमेदवार पुन्हा या ठिकाणी निवडून येईल. सरकार कोणाचं प्रश्न वाटतं? भारतीय जनता पार्टी महायुतीचाच. मुख्यमंत्री नक्कीच मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा व महायुतीचाच होईल. आणि पण त्यांचा आमदार या ठिकाणी काम करेल. 100% या ठिकाणी तोच आमदार येईल. ज्यांना आम्ही 21 मध्ये निवडून दिलेला आहे तोच आमदार पुन्हा आवश्यकता आहे आणि जनतेची गरज आहे. तर गेल्या 2019 पोटनिवडणुकीमध्ये 21 मध्ये परिचारक आणि अवताडे एकत्र होते. आता कुठेतरी वेगळे लढणे या ठिकाणी चिन्ह दिसते. वेगळे लढण्याचा काय परिणाम होईल असं वाटतं? विकासासाठी कोणीही संघ देऊ शकतो, परंतु मतदान हे विकासाला जात असतं, नेत्याच्या पाठिंब्याला जात नसतं. म्हणून सक्षम आमदार कोण आहे तर ते समाधान दादाच आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय प्रतिक्रिया एवढा मोठा पंढरपूर आज काय वाटतं? अनेक वर्षापासूनचा MIDCचा प्रश्न आज मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आज पंढरपूरकरांच्या आनंदाचं वातावरण आहे. कारण जे 7 वर्ष आमदार झाले, त्या 35 वर्ष आमदार त्यांनी केलं नाही, 3 टर्म भारतनाना आमदार त्यांनी केलं नाही, पण आज पोटनिवडणूक 3 वर्षात ज्या समाधान दादांनी करून दाखवलं, त्यामुळे आज पंढरपूरकरांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठीक आहे. काय वाटतं, काय प्रतिक्रिया वाटतं? एवढा मोठा प्रश्न सुटलाय पंढरपुरात MIDC. आता आमदार नसताना समाधान दादांनी अवताडे स्पिनर उभा केली. त्या मंगळवेढ्यातल्या लोकांना, महिला असो तरुण असो, एवढे रोजगार आहे. तर MIDC झाल्यानंतर किती काम लागेल हे तुम्ही समजा. म्हणजे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात, रोजगार निमित्त भरपूर. तर समाधान दादा असताना जे उद्योजक आहेत, परत आमदार झाले आधी उद्योजक आहेत, हा. स्पिनिंग असे कारखाना असतील त्या ठिकाणी असेल. पर तरुणाला नेऊन चालणार नेता आहे हा, असं कोणच नाही. त्यामुळे दादा फिक्स आहेत. फिक्स आहेत. ठीक आहे. तर या प्रकारच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना महत्त्वाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. कारण पंढरपूरमधला कितीतरी जुना प्रश्न, कितीतरी दिवसाचा प्रश्न पंढरपूरमध्ये असणारा, पंढरपूरला MIDC कधी होईल असं सातत्याने इथल्या तरुणाकडून बोललं जात होतं, इथल्या युवकांकडून बोललं जात होतं, इथल्या बेरोजगाराकडून बोललं जातं की पंढरपूरमध्ये MIDC नसल्यामुळं आमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. आणि सातत्यानं पाठपुरावा करत होते इथले स्थानिक आमदार पहिले असतील किंवा इथले त्या ठिकाणी मंत्री असतील, वेगवेगळ्या लोकांकडून पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांना ते यश आलं नव्हतं. पण अगदी कमी कालावधीमध्ये इथले आमदार विद्यमान समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून अगदी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मंगळवेढचा एवढा महत्वाचा 35 गावचा पाणी प्रश्न सुटला आणि त्या ठिकाणी पंढरपूरला MIDC आली. अशा वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटले. मध्यंतरी त्या ठिकाणी मराठा भवनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आला. त्यामुळे मोठा जल्लोष कार्यकर्त्यामध्ये आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आहे, पंढरपूरच्या युवकामध्ये आहे. आता त्या ठिकाणी समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. त्या ठिकाणी सुद्धा दादांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ज्या नामवंत कंपन्या आहेत, मी स्वतः एक व्यावसायिक आहे, माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी माझे मित्र असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या एक ठिकाणी पंढरपूरमध्ये आणून त्या ठिकाणी मोठा रोजगार निर्मिती पंढरपूरसाठी करू असा शब्द समाधानदादा अवताडे यांनी दिलाय. नेमकं येणाऱ्या या MIDC असेल किंवा मंगळच्या पाणी प्रश्नाचा असेल किंवा या एकूण त्या ठिकाणी आणलेले निधी असेल, मतामध्ये किती रूपांतर होतंय हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.